नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ आपला मागच्या भागामध्ये अध्याय 5वा चालू होता. त्याच्यामधले आपण 100 ओव्या वाचून काढल्या होत्या. आता त्या 100च्या पुढच्या ओव्या आपण बघूयात आज. त्यासाठी चला तर मग अध्याय 5वा बघूया. अध्याय 5वा च्या 100 ओव्या झाल्या होत्या आपल्या. तर 100च्या पुढच्या बघूया आपण. वाचनाला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये गणगणगणात बोती लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ऐशे शास्त्राच्या आहे वचना, तुझ्यासारख्या मैदाकारांना आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्व कोणी का पोसला, वा जगा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागरा नेली सकाळी डोक्यावर, त्या आई ते पिठावर रेघोट्या तू उडू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी, जा जा करी येथून काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्या जागजागी, म्हणून झालो भागी आम्ही चहू खंडात. हे भास्कराचे भाषण सर्व समर्थाने ऐकून थोडे करून हसवताना निघून गेले तेथून. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे, वेड्या कृथा तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य. पाणी या एक कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी करीतो प्रयत्न. तुझ्या सारेखे बुद्धिमान जलाने होते हैराण, ते मी नयने पाहून स्वस्तैसा बसलो जरी. तरी समाज हितासाठी काय मी केले सांग कोष्टी. साह्य होते जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर, समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही विहितीशी. पाहून वृक्षापासे बेसले एका दगडावर, डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण. जो सच्चिदानंद दयाघन दीनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देव देवा हे वामना वासुदेवा, प्रद्युम्न राघवा ही विठ्ठला नरहरी. देवा ही आकुली पाण्या वाचून त्रस्त झाली, ओलही न राहिले कुठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले हे म्हणून तुझला प्रार्थिले, पाव आता जगत मावले पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित जे न घडे ते घडविसी, सत्य मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्याकरा खरा स्तंभी प्रकटलास, जगदोद्धार गाव वैश्वनारा बक्षिलेचा गोकुळात. कर नखाग्री धरिला गिरी तूच की रे मुरारी, तुझ्या कृपेची नाही सारी जगत्रयी कवनास. दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला समाहार, तहान नामदेवाला मारवाडात. चोख्यासाठी उडीली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची, उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला. तहान नामदेवाला मारवाडात लागली जैते तुम्ही कौतुक केले. निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी विरविले जल हे, आना ध्यानात ऐसे विनविता ईश्वर. विहिरी लागी फुटला झरा उफाळ्यांचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये. साह्य झाले जगन्नाथ काय एकना, ते होत ईश्वरी सत्ता अगाध. सत्य जे ना घडे तेच घडवे, तेथ पाणी समर्थ प्याले. ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले, काही न चले तर्क त्याचा. वर्षे झाली 12 जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेत याने जलमय केली की. त्यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बळेचक फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कराला धावून धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले.
हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरासी कृपा करा. अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते न जाणून मी बोललो टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी रागावला न चक्रपाणी, दयाळा बाह्यवेशाने तुझ्या मजला टकविले, त्याचे तूच निरसन केले. हे चमत्कार दाखवून भगवंताचे देवपणा कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार. केवढा तरी आहे थोर ते कळले साचार, या जलाच्या कृतीने. काही असो जगत गुरुनाथा, मी न सोडी तुम्हात. लेकराने भेटता माय कोठे न राहावे की, कोठीही प्रपंच माया आले आज कळवणी या. आता परते न लोटाया दीन अर्भकाकारणी, भास्करासी समर्थ मनती. ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाची नुरलीवान, मग का प्रपंच टाकीसी. पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार. होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्ही हा प्रयत्न केला. साक्षात्कारातच लाविला सुरुंग, खडक फोडावया. तिने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. आता मळ निशंख भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लावीन पाहे, सन्निधीची माझे आई तुझ्या कृपे करुणी. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणैक बैलवाडे याचा संबंध आता नको. पहा श्रोते, संत संगती क्षणैक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती, याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन. संत चरण रजांचे अभंगी, तो अभंग पहावा की चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिताकारणी. पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले. स्वामीच्या मधूचा लागता सुगावा, जैसा मक्षिका घेती धावा, साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून. तैसे श्रोते येत झाले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी तेधवा. उदक निर्मळ शीतळ मधुर, गोड अमृताहून फार. करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित अडगावासी न जाता परत महाराज आले शेगावात. श्री गजानन सिद्धयोगी स्वास्ती श्री दासगण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासी आदर्शभूत. संत महिमा जाणावया, शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ पंचमो अध्याय समाप्त.